नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सोयाबीन A to Z चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण 3 दिवसापूर्वी सुमीमॅक्स आणि पॅराक्वाट डायक्लोराइड 24% SL ह्या 2 तणनाशकाची टोकणीनंतर 48 तासात फवारणी घेतली होती आणि त्याचे रिझल्ट इतके उत्तम आलेले आहेत की तुम्ही शेतात पाहू शकता की कुठंही तण नाही आहे। आता जर तुम्ही पाहत असाल तर इथं फक्त सोयाबीन उगवलेलं दिसत आहे। आपण 4.5 फुटाची सरी घेतली आणि इथं बघा तुम्हाला हे 3 बगली सोयाबीन दिसत आहे, तण अजिबात नाही। इतके छान रिझल्ट आलेत आणि आम्ही हेच औषध बांधावर सुद्धा मारलेलं आहे। तर तुम्ही बांधावरचे पण रिझल्ट बघू शकता की बांधावरचे सगळी पानं ही पिवळी पडलेली आहेत, बांध पण जळलेला आहे। तर इतका चांगला छान रिझल्ट आलेला आहे। पण हे दोन्ही ज्या फवारण्या आहेत म्हणजे सुमॅक्स आणि पॅराक्वाटच्या ह्या दोन्ही एकत्रच करायच्या आहेत, पण ते पण 48 तासाच्या आतच करायचे आहेत। आपण इथं पाहू शकता शेतामध्ये कुठेही तण दिसत नाही। खूप चांगले रिझल्ट आलेत आणि तेच निष्कर्ष काय निघतोय तेच बघण्यासाठी आपण आज शूटिंग करतोय। हे आपल्याला सुमॅक्स आणि पॅराक्वाट डायक्लोराइड सुमॅक्स आपण पूर्वतणनाशक घेतो जेणेकरून सोयाबीन टोकल्यानंतर काही तण येऊ नये म्हणून। पण जे पॅराक्वाट डायक्लोराइड आहे, जे उगवून आलेलं तण आहे त्याच्यावर चांगला प्रतिबंध मिळावा म्हणून आपण त्याच्यासोबतच फवारणी करतो आणि रिझल्ट उत्कृष्ट आलेले आहेत। उगवण पण एकदम छान आहे, कुठेही सोयाबीनच्या उगवणीला कुठेही त्रास झालेला नाही आहे। तुम्हाला इथं दाखवतो एक मिनिट। एका 4.5 फुटाची सरी आहे, एका ओळीत सगळं उगवून आलेलं आहे। उगवणीला कुठेही मार बसलेला नाही याच्यामध्ये। तुम्ही ह्या कॉम्बिनेशन ट्राय करू शकता। पण हे कॉम्बिनेशन ट्राय करायचं असेल पॅराक्वाट डायक्लोराइड आणि मेन आपलं हर्बिसाइड आहे तणनाशक सुमॅक्स, हे तुम्ही 48 तासाच्या आतच करावं। पाऊस चालू असावा, म्हणजे जमिनीत ओल असावी, पाऊस नसावा आणि ते 48 तासाच्या आत फवारणी व्हावी याची। अतिशय उत्कृष्ट उगवण झालेले आहे। तर मी तुम्हाला इथं दाखवू शकतो किती उत्कृष्ट उगवण झालेले आहे। 3 बगली कुठेही उगवणीला त्रास झालेला नाही आहे। इथं 3 बगली बघू शकता तुम्ही। आपण साधारणपणे 3 बगलीमध्ये 15 ते 18 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि आपली सरी आहे ती 4.5 फुटाची आहे। तर तुम्ही हे ट्राय करू शकता। फक्त एवढंच आहे की ह्याचे जे नियम आहेत फवारणीचे ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। खूप चांगलं तणनाशक आहे, खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे, तुम्ही ट्राय करू शकता। माहिती आवडली असल्यास आपल्या सोयाबीन A to Z चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। सोयाबीन A to Z।